डॉक्टर रवींद्र चिंचोळकर लिखित राजकारण आणि पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटर येथे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, प्रमुख वक्ते म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथील माजी कुलगुरू प्राध्यापक सुधीर गव्हाणे, हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीकांत येळेगावकर, डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे राजा मानेसर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे यांची उपस्थिती होती। डॉक्टर रवींद्र चिंचोळकर यांनी लिहिलेल्या राजकारण आणि पत्रकारिता या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या या कार्याचे कौतुक केले। स्टुडंट विद्यार्थी जागृत झाला आणि जे सायंटिस्ट आहेत त्या पॉलिटिकल सायन्स मधले त्याच श्रेणीचं काम श्री डॉक्टर रवींद्र यांनी केलेलं आहे आणि एक सुरेख प्रकारचा असं थेसिस त्यांनी इथं जनतेला दिलेलं आहे। ही साधी गोष्ट नव्हती की एवढं सगळा अभ्यास करणं, वाचणं, चिंतन करणं आणि जगामधल्या पत्रकारितेचाही त्यामध्ये उल्लेख करणं की कितीतरी गोष्टी यामध्ये सांगितलेल्या आहेत की नुसतं पत्रकारितेविषयी नाही की जगामध्ये जे जे काय घडलं, तुम्ही जे वॉटरगेट सांगितलंय ते मी मुद्दाम अमेरिकेत मी बऱ्याच वेळेस गेलो, त्या न्यूयॉर्क पासून वॉटरगेटचं जवळ आहे ते ऑफिस, तर ते मी मुद्दाम वॉटरगेट बघायला गेलो होतो। तिथं वॉटरगेट असं काय नाही, इमारत आहे तिथं फक्त, आणि तिथून ते सगळं। त्यानंतर लिखाणाची पहिली संधी ही त्या काळामध्ये चिंचोळकर, राजा माने असतील किंवा पुढचं म्हणजे की जेव्हा ते जळगाव विद्यापीठामध्ये जनसंपर्क अधिकारी होते आणि ते सोलापूर विद्यापीठामध्ये जनसंवाद विभागामध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली। त्यानंतर मी तिथे जळगाव विद्यापीठामध्ये जनसंपर्क अधिकारी म्हणून रुजू झालो। म्हणजे 1985 ते थेट आत्तापर्यंतचा आमचा मित्रत्वाचा हा प्रवास आहे। मला या ठिकाणी उपस्थित राहताना विशेष आनंद होतो आणि चिंचोळकरांचा प्रवास मी खूप जवळून बघितलेला असल्यामुळे एक गांभीर्याने सगळ्या समाजातल्या घडामोडी, राजकारणातल्या घडामोडी बघत असलेला एक म्हणजे प्राध्यापक पण आहे, परंतु पत्रकार हा त्यांचा मूळ पिंड आहे। त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींकडे ते खूप बारकाईने बघतात। वारंवार आमची विशेषतः या सगळ्या गोष्टींवर चर्चाही होत असते। परंतु आजच्या काळामध्ये हे पुस्तक अत्यंत उपयुक्त यासाठी आहे की या ठिकाणी राजकारणातले दिग्गज बसलेले आहेत, सुशीलकुमारजी शिंदे साहेब, परंतु राजकारणाचा पोत हा सगळा बदलत चाललेला आहे। इतकी अस्थिरता वाढलेली आहे की अनपेक्षितपणे गेल्या 10-12 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण सुरू झालेले आहे, भारतामध्ये असेल, राज्याच्या पातळीवर असेल, तर अगदी आता आपण जे बघतोय स्थानिक पातळीवर सुद्धा महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, पंचायत समिती असतील, या सगळ्या ग्रामीण पातळीपर्यंतचं राजकारणाचा सगळा पोत बदलत चाललेला आहे।